निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायेलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू खपायाचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल ह्याचा हिशोब करावा. कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरी बरोबर व कडू भाजी बरोबर खावे. ते तुम्ही या रीतीने खावे. तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्या करता खून असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही. तुमचा नाश होणार नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानुपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वैक्यांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कारियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी जर तुला धुतले नाही तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत. कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळे जण शुद्ध नाहीत. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.